आता तुम्हाला असं दिसेल की काही कीर्तनकारांना तुम्ही ऐकलत तर ते तोंडाने बोलतायत का तलवार हातात घेऊन बोलतायत हे तुम्हाला कळतच नाही. इतक्या पद्धतीनं त्यांचं आकलन बदललं आहे आणि त्यांच्या बोलण्यामध्ये भडकवण्याचं स्किल इतकं प्रचंड आहे की काही ठिकाणी महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये कीर्तनं संपून मारामाऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे कीर्तनांचा उद्देश काय आहे? माणसाचं शांततेचं आकलन विस्तारित करणं. जर माणसाच्या शांततेच्या आकलनाचं हिंसेच्या आकलनामध्ये रूपांतर होत असेल तर आपण स्वतःला वारकरी पंथाचे म्हणतो, आपण स्वतःला ज्ञानोबा माऊलीचे तुकारामांचे वंशज मानतो. याच्यात काहीतरी एक बेसिक प्रॉब्लेम आहे. हे मराठी माणसाला का कळत नसावं? तर मला एक असं वाटतं की आपण मराठी माणसांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये अगदी तुम्ही आपल्या लहानपणचं पण बघा की गांधींच्या बद्दल आपल्या समाजात सर्व समाजात तुच्छता होती. म्हणजे गांधींच्या बद्दल लहानपणी कुटुंबांमध्ये अगदी बहुजनांच्या कुटुंबांमध्ये म्हणजे ब्राह्मणांच्या कुटुंबांमध्ये तर आहेच पण बहुजनांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा गांधी म्हणजे एकदम बोगस माणूस अशा पद्धतीनं हिणवण्याची पद्धत होती. याचं कारण काय आहे की जो माणूस अहिंसक पद्धतीनं वागतो, जो माणूस समोरच्याशी संवाद करतो आणि जो माणूस व्यवस्थेच्या पुढे न घाबरता मार खायला उभा राहतो पण हात उचलत नाही, त्या माणसामध्ये अलोट धैर्य असतं. हे एक फंडामेंटल आकलन आपली माणसं विसरली आहेत.